मी प्रियांका जर्नी विथ जीजीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण चाललो आहे चुग व्हॅलीमधल्या एका अशा ठिकाणी ज्याची कीर्ती दूरवर पसरली आहे। येस, बरोबर ओळखलं तुम्ही, आपण आलो आहे चुग व्हॅलीमधल्या दामू हेरिटेजमध्ये। ही जागा का बरं इतकी फेमस आहे त्याचं एक खास कारण आहे आणि ते तुम्हाला पुढे कळेलच। पण सांगती व्हॅलीमध्ये आल्यावर तो दिवस आम्ही पूर्ण वेळ आराम केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही निघालो चुग व्हॅलीमधल्या या ठिकाणी। जेव्हा आम्ही चुग व्हॅलीमध्ये एंटर केलं ना, तेव्हा तर अगदी मन भरून पावलं होतं। दूरवर पसरलेली हिरवळ, दूरवर दिसणाऱ्या पर्वतरांगा, अगदी जमिनीला टेकलेलं आभाळ बघून डोळे भरून आले होते आणि इथून पायच निघेना आमचा। चला पुढे बघूया काय मजा आहे आपल्यासाठी। हॅलो, सो आपण आता आलो आहे चुग व्हॅलीमध्ये दामूज हेरिटेज। सो इथलं लोकल फूड आपल्याला खायला मिळणार आहे। आपल्याला त्यांना आधी सांगावं लागतं कॉल करून की आम्ही इतकी माणसं येणार आहोत, इतके लोक आहोत, आणि मग तसं त्या पद्धतीने ते मील प्रिपेअर करतात आपल्यासाठी। सो आमच्यासाठी आज त्यांनी 7 कोर्स मील प्रिपेअर केलं आहे। सो चला मी तुम्हाला दाखवते काय काय आहे जेवणात। आणि एंटायरली ही जी तुम्ही बघताय ही सगळी चुग व्हॅली आहे ना सुंदर? मला पर्सनली हिमाचल हा हृदयाच्या अतिशय जवळचा विषय आहे। खूप खूप आवडतं मला हिमाचलमध्ये फिरायला। बट सिन्स मी इथे आली आहे अरुणाचल प्रदेशमध्ये चुग व्हॅलीमध्ये, ही जागा मला म्हणजे अतिशय प्रचंड आवडली आहे। खूप मस्त आहे आणि दिस प्लेस हॅज माय हार्ट। चला लेट्स टेक यू देअर। It is amazing. Exactly. Such a beautiful place. Where are these girls? They went somewhere else? You should go and check their kitchen there. Yeah. That is their kitchen. All 7 ladies are. She's the one. Hello. Hello. Hi, Tashi Delay. Welcome to Damu Heritage. Thank you so much. Thank you so much. We are so excited to be here. Thank you. Thank you so much. हेलो, नमस्ते नमस्ते नमस्ते। बहुत अच्छा लगा यहाँ आके, बहुत एक्साइटेड है यहाँ का खाना खाने के लिए। Such beautiful ladies. They're so pretty, all of them. वहाँ डाइनिंग हॉल है। सो ये आपका किचन है? ये जो किचन। ओके ओके, चलो ना लेट्स टेक यू देयर। किचन जो थोड़ा दूर हो गया। हाँ हाँ, नो प्रॉब्लम। सो अभी हम आपको दिखाते हैं डाइनिंग हॉल। चला बघूया डाइनिंग हॉल कसा आहे। हेलो Hello. हेलो। हाँ, तशी दिले तशी दिले तशी दिले तशी दिले। This is the dining hall. This is the one in both story. Okay, so we Acha, will go oh, upstairs. चलो I'll show you in some time
की आत एक्झॅक्टली कसं आहे सेटअप. थोड्याच वेळात आपण आत जाणार आहोत जेवायला, सो तुम्हाला दाखवते. हा त्यांचं डायनिंग एरिया आहे आणि तिथे समोर त्यांचं किचन आहे. किती गोड फोड आला बा. अमेझिंग. हाय कालू, युअर अनदर कालू वी नो. चला तुम्हाला दाखवते आतलं सेटअप कसं आहे. शूज काढूया ना. हां, दामोज हेरिटेज. सॉक्स राहू देते. हां, आपण इथे शूज काढणार आहोत कारण खायला चाललो आहे. हाँ, यही पे बस पीछे की तरफ गए थे. गुंडिया बाप. सो हा सेटअप आहे. त्यांचं साईड टेबल्स आहेत आणि इथे तुम्ही बसू शकता जेवायला. सो आता जेवण आल्यावर मी तुम्हाला दाखवते. फास्का, इसको क्या बोलते हैं? फुर्शिंगोंगो. और ये सब कॉर्न यू सेड नो. ये जो कौन का है, कौन का आटा का, उसके बाद अंदर का जो पुरशिंग बोल के जंगल में एक फ्रूट मिलते हैं. अच्छा. उससे बना है. उसमें हम लोग याक का घी भी थोड़ा मिक्स किया. घी का स्मेल आ रहा है. नहीं तो थोड़ा ये काला जो यहाँ चिपकता है. अच्छा. ये सीजन के हिसाब से होते हैं जो. इसमें 10 ये जो Yeah. खाजी बोलते हैं इसको. बकवीट का. Buckwheat, okay. What's this? The name I don't know, but it is made of. ये जो मिलेट मोमो. यहाँ से आप लोग दो लीजिए. चिकन के That's tacos. बेस्ट का बोलने से आपको चिकन. क्या है ये? ये जैम आपने खुद बनाया है. That's pancake. पैनकेक. ये Red rice. Red rice बोलते हैं. ये राजमा दाल और ये जो देखिए साग ऐसे देखिए. चिली फ्राइड. हम लोग दामसुम बोलते हैं. दामसुम. Yeah, a lot of. हा रेड राईस आहे. ही इथली एक लोकल भाजी आहे आणि हा पॅनकेक आहे विथ ऑरेंज जॅम जो यांनी स्वतः बनवला आहे. ही डिश ॲब्सल्युटली होलसम दिसते. आणि हा त्यांचा इथलं एक लोकल डिश आहे ज्याच्यामध्ये चिकन आणि त्याचा बेस जो असतो तो चीज असतो. बघितलं मी उधर काहीतरी पाला काढून ठेवला. लेट्स एन्जॉय. ब्रॉकली का कुछ तो था शायद. घी डाल क्या डाल के? अखरोट. Akhroat. अच्छा ओके. शाम को भी पीने वाले. नाइस. खाने के बाद पीते हैं. जी मे बी फॉर डाइजेशन. या. पहले से भी पीते हैं और खाने के बाद भी पीते हैं. कभी भी पी सकते हैं. ही त्यांची लोकल वाईन आहे. मकई और मिलेट से बना
गरम है यहाँ। ठंडा भी पीते हैं लेकिन गरम में पीने से ज्यादा अच्छा है। ओके ये ग्लास किसका बना हुआ है? ये बम्बू बैम्बू का बम्बू से। ये थोड़ा पीने से दवाई होते हैं, ज्यादा पीने से नशा। ज्यादा पीने से नशा होता है। ज्यादा पीने से नशा होएगा। हॅलो. सो आता या सुंदर खाण्याला, जेवणाला आणि इथल्या जागेला, इथल्या लोकांना बाय म्हणून आम्ही निघतो आहे आमच्या परत होमस्टेकडे. आणि थँक्यू सो मच. हे इतकं सुंदर म्हणजे त्यांनी आम्हाला जेवण वाढलं आहे की त्याचा एक्सपिरियन्स शब्दात सांगण्यासारखा नाही आहे. तुम्हाला इथे येऊन नक्की जेवा. ही जागा कुठे आहे, गुगल मॅप थोडं कन्फ्यूज करणारं आहे इथे, पण तुम्हाला याची लिंक मी नक्की देईन डिस्क्रिप्शनमध्ये. नक्की या, एक्सपिरियन्स करा आणि मग मला कळवा. बाय बाय. इतना मेहनत किया आपने, हमको अच्छा खाना खिलाया. बहुत अच्छा था खाना. पीछे आ जाओ, पीछे. अच्छा लगा तो बहुत अच्छा. सो आता आपण निघालो आहे इथल्या एका लाईव्ह म्युझियमकडे. त्या म्युझियममध्ये एक्झॅक्टली काय आहे हे आपल्याला आता दिसेलच. रस्ता थोडासा आहे डोंगराळ, बट इट्स फन. आपण आता म्युझियमला येऊन पोचलो आहे. तुम्ही जसं जसं वर जाल, जशी जशी हाईट तुम्ही घ्याल, वर माउंटेनवर चढत जाल, तसं तसा इथलं दृश्य अजून सुंदर होत जातं.
सो आपण आता बघितलं की इथे अरुणाचल प्रदेशमध्ये इथल्या लोकांना शेती करताना ज्या गोष्टी लागतात किंवा ज्या कामाला येतात, त्यांचं धान्य साठवायला ज्या गोष्टी लागतात, तर त्या गोष्टींचं हे म्युझियम आहे ज्या त्यांच्या पूर्वजांनी यूज केलेल्या आहेत. ज्या त्यांच्या आजी आजोबा असतील, आई वडील असतील, ते इथे शेती करताना ज्या वस्तू लागतात त्यांना त्यांचं इथं बेसिकली म्युझियम आहे. सुंदर आहे, मस्त आहे. कसं वाटलं ते नक्की कळवा. चूक व्हॅलीमधल्या दामू हेरिटेजमध्ये भोजनाचा मनसोक्त आनंद घेतल्यावर आणि मग तिथून पुढे लिव्हिंग म्युझियममध्ये भेट दिल्यावर आम्ही परतलो आमच्या होमस्टेकडे. दिवस कसा कुठे गेला ते काहीही कळलं नाही, पण इतका सुंदर होता की त्याच्या आठवणी मात्र आम्ही आमच्याबरोबर घेऊन आलोत. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका हां. आणि तुमचं प्रेम आमच्याकडे कमेंटच्या स्वरूपात येत राहू देत. चला, भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.